नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या अकरावीतील 6वे प्रकरण सेवा सहकारी संस्था याला सुरुवात करणार आहोत. त्यात आपण विविध पॉईंट्सचा अभ्यास करणार आहोत. सर्वात आधी बघणार आहोत त्याची प्रस्तावना, नंतर त्याचा अर्थ व व्याख्या, नंतर सेवा सहकारी संस्थांची वैशिष्ट्य, त्यांची कार्य इत्यादी घटकांचा सविस्तर अभ्यास करणार आहोत. सर्वात आधी सेवा सहकारी संस्था याची प्रस्तावना म्हणजे इंट्रोडक्शन. शेतकऱ्यांच्या आर्थिक व जीवनावश्यक गरजा भागविणे आणि शेती उत्पादन वाढविणे यासाठी विविध सेवा पुरविणाऱ्या संस्था म्हणजेच सेवा सहकारी संस्था होय. शेतकऱ्यांच्या आर्थिक व जीवनावश्यक गरजा भागविणे आणि शेती उत्पादन वाढविणे यासाठी विविध सेवा पुरविणाऱ्या संस्था म्हणजे सेवा सहकारी संस्था होय. सेवा सहकारी संस्थांना विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, शेतकी सेवा सहकारी संस्था किंवा प्राथमिक सेवा सहकारी संस्था असेही म्हटले जाते. या संस्था सभासदांना फक्त कर्ज पुरवठा न करता विविध सेवा सुद्धा उपलब्ध करून देत असतात. सहकारी संस्था काय करत असतात तर या संस्था सभासदांना फक्त कर्ज पुरवठा न करता विविध सेवा सुद्धा उपलब्ध करून देत असतात. भारतात सेवा सहकारी संस्थांची वाटचाल सन 1958 पासून सुरू झाली. कधी? 1958 पासून. सेवा सहकारी संस्थांचा विकास प्राथमिक पतपुरवठा सहकारी संस्था ते बहुउद्देशीय संस्था ते मोठ्या आकाराच्या संस्था व मोठ्या आकाराच्या संस्था ते सेवा सहकारी संस्था या टप्प्यातून झालेला दिसून येतो. सेवा सहकारी संस्थांचा विकास कसा झालेला आहे तर सेवा सहकारी संस्थांचा विकास हा प्राथमिक पतपुरवठा सहकारी संस्था ते बहुउद्देशीय संस्था व बहुउद्देशीय संस्था ते मोठ्या आकाराच्या संस्था आणि मोठ्या आकाराच्या संस्था ते सेवा सहकारी संस्था या टप्प्यातून झालेला दिसून येतो. भारतात सन 1904 पासून प्राथमिक पतपुरवठा संस्था मोठ्या प्रमाणात सुरू झाल्या. भारतात कधी प्राथमिक पतपुरवठा संस्था सुरू झाल्या तर 1904 पासून. त्या फक्त कर्ज पुरवठा करणे या हेतूने स्थापन झाल्या होत्या. त्या फक्त कशासाठी स्थापन झालेल्या होत्या तर कर्ज पुरवठा करणे या हेतूने स्थापन झालेल्या होत्या. पतपुरवठा व्यतिरिक्त इतर गरजा भागविण्याच्या दृष्टीने या संस्था असमर्थ ठरल्या. पतपुरवठा संस्थांची पुनर्रचना करून त्यांचे रूपांतर बहुउद्देशीय संस्थांमध्ये केले जावे असा विचार त्यांनी पुढे आणला. सन 1947 नंतर प्राथमिक पतपुरवठा संस्थांचे रूपांतर कशामध्ये झाले तर बहुउद्देशीय संस्थांमध्ये करण्यात आले. 1947 नंतर प्राथमिक पतपुरवठा संस्थांचे रूपांतर कशात झाले तर बहुउद्देशीय संस्थांमध्ये करण्यात आले. बहुउद्देशीय संस्थांच्या कार्यात अनेक दोष दिसून आल्याने अखिल भारतीय ग्रामीण पतपुरवठा पाहणी समितीने 1954 बहुउद्देशीय संस्थांऐवजी मोठ्या आकाराच्या संस्था स्थापन केल्या. मोठ्या आकाराच्या संस्था स्थापन कराव्यात अशी सूचना केली. मोठ्या आकाराच्या संस्था एका खेड्यापुरत्या मर्यादित न ठेवता त्या परिसरातील इतर खेडी मिळून संस्थेची स्थापना करावी. त्या एका स्वतंत्र खेड्यापुरताच मर्यादित होत्या का तर नाही, इतर खेडी देखील त्याला जोडली गेली जेणेकरून त्या अर्थक्षम होतील या विचाराने सरकारने मोठ्या आकाराच्या सहकारी संस्था स्थापनेला उत्तेजन दिले म्हणजेच प्रोत्साहन दिले. परंतु मोठ्या आकाराच्या संस्थांऐवजी छोट्या आकाराच्या संस्था योग्य ठरतील असे मत M.L. डार्लिंग यांनी मांडले. सन
1958मध्ये राष्ट्रीय विकास महामंडळाने सन 1958मध्ये राष्ट्रीय विकास महामंडळाने देखील अशाच प्रकारच्या संस्थांच्या स्थापनेवर काय दिला तर भर दिला. वैकुंठलाल मेहता समितीने देखील सेवा सहकारी संस्थेची स्थापना गाव पातळीवर करावी अशी सूचना केली. देशाच्या ग्रामीण विकासात सेवा सहकारी संस्थांना खूपच महत्त्व आलेले होते. पुढे आता बघणार आहोत आपण सेवा सहकारी संस्थेचा अर्थ म्हणजेच मिनिंग. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या शेतीविषयक विविध प्रकारच्या गरजा असतात. उदाहरणार्थ शेतीला कर्ज पुरवठा उपलब्ध होणे, सुधारित बी बियाणे, खते, कीटकनाशके यांची सोय होणे, त्याचबरोबर जीवनावश्यक अनेक वस्तूंचीही गरज असते. उदाहरणार्थ किराणा माल, कपडे, साखर, गहू, तांदूळ इत्यादी. शेतीविषयक आणि जीवनावश्यक गरजा भागविण्याच्या उद्देशाने ग्रामीण पातळीवर सहकारी तत्वावर या संस्था स्थापन झालेल्या आहेत. त्यांना सेवा सहकारी संस्था असे म्हणतात. पुढे बघणार आहोत आपण सेवा सहकारी संस्थेची व्याख्या. सेवा सहकारी संस्थेची व्याख्या विविध शास्त्रज्ञांनी केलेली आहे. सर्वात आधी बघणार आहोत आपण बी मुखर्जी यांनी केलेली सेवा सहकारी संस्थांची व्याख्या. बी मुखर्जी असं म्हणतात, आपल्या समान गरजा भागविण्यासाठी आणि कृषी उत्पादन वाढविण्यासाठी ग्रामस्थांनी परस्पर सहाय्य आणि परस्पर सहकार्यानं निर्माण केलेली सहकारी संघटना म्हणजेच काय तर सेवा सहकारी संस्था होय. पुन्हा एकदा सांगते, लक्ष द्या. आपल्या समान गरजा भागविण्यासाठी आणि कृषी उत्पादन वाढविण्यासाठी ग्रामस्थांनी परस्पर सहाय्य आणि परस्पर सहकार्यानं निर्माण केलेली सहकारी संस्था किंवा संघटना म्हणजेच सेवा सहकारी संस्था होय. दुसरी व्याख्या सांगता येईल सेवा सहकारी संस्थांची. समान आर्थिक गरजांच्या पूर्ततेसाठी व शेती उत्पादन वाढविण्यासाठी शेतीपूरक वस्तू व सेवा उपलब्ध करण्याच्या उद्देशाने लोकांनी स्वेच्छेने स्थापन केलेली संस्था म्हणजेच सेवा सहकारी संस्था होय. समान आर्थिक गरजांच्या पूर्ततेसाठी व शेती उत्पादन वाढविण्यासाठी शेतीपूरक वस्तू व सेवा उपलब्ध करण्याच्या उद्देशाने लोकांनी स्वेच्छेने स्थापन केलेली संस्था म्हणजे सेवा सहकारी संस्था होय. तिसरी व्याख्या सांगता येईल समाज कल्याण मंत्रालय यांनी केलेली व्याख्या. समाज कल्याण मंत्रालय यांनी केलेली व्याख्या सहकारी संस्थेची. समान आर्थिक गरजांच्या पूर्ततेसाठी आणि कृषी उत्पादन वाढविण्यासाठी लोकांनी स्वेच्छेने परस्पर सहाय्यासाठी आणि परस्पर सहकार्यासाठी निर्माण केलेली संघटना म्हणजेच सेवा सहकारी संस्था होय. समान आर्थिक गरजांच्या पूर्ततेसाठी आणि कृषी उत्पादन वाढविण्यासाठी लोकांनी स्वेच्छेने परस्पर सहाय्यासाठी आणि परस्पर सहकार्यासाठी निर्माण केलेली संस्थाच म्हणजे काय तर सेवा सहकारी संस्था होय. वरील व्याख्यांवरून असे स्पष्ट होते की प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली ही प्राथमिक संस्था होय. ग्रामीण जनतेशी या संस्थांचा प्रत्यक्ष संबंध येत असतो. शेती उत्पादनात वाढ करण्यासाठी विविध सेवा या संस्था वेळोवेळी पुरवित असतात. पुढे बघणार आहोत आपण सर्वात महत्त्वाचं सेवा सहकारी संस्थांची वैशिष्ट्ये. फीचर्स ऑफ सर्व्हिस कोऑपरेटिव्ह सोसायटी. सर्वात पहिलं वैशिष्ट्य सांगता येईल सभासदत्व. संस्थेच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना सेवा सहकारी संस्थेची सभासदत्व नेहमी खुले व ऐच्छिक असते. ते स्वतःच्या इच्छेने अशा सहकारी
अशा सेवा सहकारी संस्थांमध्ये काय करू शकतात तर प्रदानपर करू शकतात. साधारणपणे 1000 लोकवस्तीच्या खेड्यासाठी एक सेवा सहकारी संस्था स्थापन करण्याचे धोरण आखलेले आहे. गावातील किंवा कार्यक्षेत्रातील कोणत्याही व्यक्तीला संस्थेचे सभासद होता येते. म्हणजे कोणतीही व्यक्ती गावातील जी संस्था ज्या गावात स्थापन झालेली त्या गावातील कोणतीही व्यक्ती त्या संस्थेचा सभासद होऊ शकते किंवा कारागीर व लहान व्यावसायिकांना देखील सभासदत्व दिले जात असते. दुसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे सभासदांची जबाबदारी. या सेवा सहकारी संस्थांमध्ये सभासद झालेल्या व्यक्तींची काय जबाबदारी असते तर सेवा सहकारी संस्थेतील सभासदांची जबाबदारी कशी असते तर मर्यादित असते. संस्थेला काही कारणांमुळे आर्थिक नुकसान झाल्यास सभासदांची जबाबदारी त्यांनी खरेदी केलेल्या भागांच्या दर्शनी किमती एवढीच मर्यादित असते. म्हणजे भागाची किंमत जितकी असेल तेवढीच त्या सभासदाची जबाबदारी संस्थेप्रती मर्यादित असते. सभासदाला त्याच्या खाजगी मालमत्तेतून झालेल्या नुकसानीची भरपाई करावी लागत नाही. भागाच्या दर्शनी किमतीच्या पलीकडे जाऊन त्याला स्वतःच्या खाजगी मालमत्तेतून नुकसान भरपाई द्यावी लागत नाही. कोणाला तर सभासदाला. या संस्था मर्यादित जबाबदारीच्या तत्वावर स्थापन झालेल्या असतात. पुढचं तिसरं वैशिष्ट्य सांगता येईल भागांची दर्शनी किंमत. सेवा सहकारी संस्थेच्या भागांची दर्शनी किंमत अल्प असते, म्हणजे एकदम कमी असते. साधारणतः ₹10 किंमत असते त्यांची. शेतकरी, कारागीर, लहान व्यावसायिक आदींना सभासद होता यावे या हेतूनेच भागांची किंमत ही निश्चित केलेली असते किंवा अल्प ठेवली जात असते, जेणेकरून कोणतीही व्यक्ती त्या संस्थेचा सभासद ही होऊ शकते. म्हणून भागांची दर्शनी किंमत कशी असते तर एकदम अल्प असते. पुढचं चौथं वैशिष्ट्य सांगता येईल लोकशाही व्यवस्थापन. लोकशाही व्यवस्थापन. सहकारी संस्थेचे संचालक मंडळ, कार्यकारी समिती किंवा व्यवस्थापन समिती व्यवस्थापनाची जबाबदारी स्वीकारते. सभासदांमधून संचालक मंडळ निवडले जाते. कार्यालयीन कामकाजासाठी गट सचिवाची किंवा सचिवाची नेमणूक केली जात असते. संस्थेचे व्यवस्थापन हे लोकशाही पद्धतीने केले जाते. सर्व सभासदांची सर्वसाधारण सभा सर्वोच्च असते. या सभेतील घेतलेले निर्णय अंतिम असतात. इतर महत्त्वाचे निर्णय व संस्थेची धोरणे सर्वसाधारण सभेच्या संमतीने घेतली जात असतात. पुढचं 5वं वैशिष्ट्य सांगता येईल संस्थेची स्थापना. बघा, सेवा सहकारी संस्थेची स्थापना इतर सहकारी संस्थेप्रमाणेच सहकारी कायद्यानुसारच केली जात असते. पूर्वीच अस्तित्वात असलेल्या एकउद्देशीय किंवा मोठ्या आकाराच्या प्राथमिक संस्थांची फेररचना करून सेवा सहकारी संस्था निर्माण करण्यात आलेल्या आहेत. पूर्वीच अस्तित्वात असलेल्या एकउद्देशीय किंवा मोठ्या आकाराच्या प्राथमिक संस्थांची फेररचना करून सेवा सहकारी संस्था निर्माण करण्यात आलेल्या आहेत. एखाद्या गावाची लोकसंख्या कमी असल्यास 2-3 गावांसाठी एक संस्था स्थापन केली जाते. एखाद्या खेड्यात जर लोकसंख्या कमी असेल तर 2 ते 3 खेडे मिळून एक सेवा सहकारी संस्था स्थापन केली जात असते. काही वेळा स्वतंत्रपणे अशा संस्था स्थापन केल्या जातात. पुढचं 6वं वैशिष्ट्य सांगता येईल भांडवल उभारणी. बघा, भांडवल उभारणी कशी होते. सेवा सहकारी संस्था या भांडवलाची उभारणी पुढील मार्गाने करतात. कसे? भागांची विक्री, ठेवी स्वीकारणे, सभासद प्रवेश फी, राखीव निधी, देणग्या व अनुदान, राज्य सरकार, व्यापारी बँका, ग्रामीण विकासासाठी कार्य करणाऱ्या वित्तीय संस्थांकडून भांडवल उभारणी ही केली जात असते.
सेवा सहकारी संस्था भांडवलाची उभारणी कशी करतात, तर भागांची विक्री करून, ठेवी स्वीकारून, सभासदांच्या प्रवेश फीद्वारे, राखीव निधी, देणग्या व अनुदान इत्यादींद्वारे भांडवलाची निर्मिती ही करत असते. पुढचं 7वं वैशिष्ट्य आहे जीवनावश्यक वस्तूंचे वितरण. सेवा सहकारी संस्थेमार्फत सभासदांना जीवनावश्यक वस्तू उदाहरणार्थ धान्य, साबण इत्यादी वस्तू सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिल्या जात असतात. तसेच आधुनिक काळात या संस्था ग्रामीण भागात विविध वस्तू भांडार म्हणून कार्य देखील करतात. सभासदांना सवलतीच्या दराने अशा वस्तू मिळाल्यामुळे बचत वाढून जीवनमान उंचावण्यास मदत ही होत असते. बघा, सभासदांना जर वेळोवेळी असे दर्जेदार किंवा आवश्यक जीवनावश्यक वस्तूंची जर प्राप्ती झाली तर काय होते, तर बचत वाढून त्यांचं जीवनमान उंचावण्यास ही मदत होत असते. 8वं वैशिष्ट्य सांगता येईल मार्गदर्शन व सल्ला. सेवा सहकारी संस्था सभासदांना कृषी उत्पादन, शेती, जोडधंदा किंवा उद्योग अशा बाबतीत सल्ला देण्याचे कार्य करतात. सेवा सहकारी संस्था काय करतात, तर मार्गदर्शन किंवा सल्ला देतात. शेतीसाठी वापरावे लागणारे आधुनिक तंत्रज्ञान, खते, कीटकनाशके यांच्या वापरासाठी, देखभाल व दुरुस्तीसाठी माहिती व मार्गदर्शन या संस्था करतात. बघा, कोणत्या पिकासाठी कोणती फवारणी करावी याचं मार्गदर्शन व योग्य सल्ला या संस्थांमार्फत दिले जात असते. पुढचं 9वं वैशिष्ट्य सांगता येईल शेतीविषयक सेवा पुरविणे. सेवा सहकारी संस्था शेतकऱ्यांना शेतीविषयक सेवा उपलब्ध करून देण्याचे कार्य करीत असतात. उदाहरणार्थ खते, बी बियाणे, कीटकनाशके, पशुखाद्य पुरविण्याचे कार्य ह्या संस्था वेळोवेळी करीत असतात. तसेच गोदामाच्या सोयी पुरविणे, शेतमालाच्या विपणनाची व्यवस्था करणे, म्हणजे निर्मित माल, कच्च्या मालापासून पक्का माल तयार झालेला या पक्का मालाची विक्री किंवा विपणन कसे करावे यासाठी व्यवस्था ही सेवा सहकारी संस्था करत असते. तांत्रिक मार्गदर्शन करणे यांसारख्या सेवा या संस्था पुरवित असतात. पुढचं 10वं वैशिष्ट्य सांगता येईल शेवटचं सेवा सहकारी संस्थांचं आधुनिक तंत्रांचा वापर. सभासदाने किंवा शेतकऱ्याने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा यासाठी सेवा सहकारी संस्था शेतकऱ्यांना त्याबद्दल माहिती पुरवित असतात. शेतीची उत्पादकता वाढविण्यासाठी सेवा सहकारी संस्था आपल्या सभासद शेतकऱ्यांना नवनवीन संशोधनांची माहिती पुरवित असतात. बघा, प्रत्येकाला प्रत्येक तंत्राविषयी माहिती असतेच का, तर नाही. त्यासाठी प्रशिक्षण घेणे हे आवश्यक असते व असे प्रशिक्षण देण्याचे काम किंवा माहिती देण्याचे काम कोण करत असते, तर सेवा सहकारी संस्था या करीत असतात. तसेच नवीन यंत्रसामुग्री व तंत्रज्ञान यांना उपलब्ध करून शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारी यंत्रसामुग्री भाडेतत्वावर उपलब्ध करून देतात आणि शेतीची उत्पादकता वाढविणे हा त्यामागे त्यांचा उद्देश असतो. पुढे आपण बघणार आहोत पुढचा पॉइंट सेवा सहकारी संस्थांची कार्य. सेवा सहकारी संस्थांची विविध कार्य आहे. सर्वात पहिलं कार्य आहे कर्ज पुरवठा करणे. सेवा सहकारी संस्था काय कार्य करतात, तर त्यांचं पहिलं कार्य आहे कर्ज पुरवठा करणे. सेवा सहकारी संस्था शेतकरी व लहान व्यावसायिकांना त्यांच्या व्यावसायिक विकासासाठी आवश्यक असणारा अल्प व मध्यम मुदतीचा कर्ज पुरवठा करत असतात. सभासद शेतकऱ्यांना पिकांच्या तारणावर कर्ज पुरवठा करणे, रोख रक्कम देण्याऐवजी बी बियाणे, खते, जंतुनाशके इत्यादी वस्तूंचा पुरवठा केला जातो. इत्यादी गोष्टींची उपलब्धता
शेतकऱ्यांना किंवा सभासदांना कर्जाच्या स्वरूपात करून दिली जात असते. त्याचबरोबर शेतमालावर उचल रकमा या संस्था देखील देत असतात. हे सर्वात महत्त्वाचं सेवा सहकारी संस्थांचं कार्य आहे. दुसरं कार्य आहे शेतीची साधने पुरविणे. शेतीला लागणारे साधनांची पूर्तता करण्याचे काम कोण करत असतं तर सेवा सहकारी संस्था या करत असतात. शेतकऱ्यांना शेतीची उत्पादकता वाढविण्यासाठी आवश्यक असणारी सुधारित बी बियाणे, कीटकनाशके, रासायनिक खते तसेच सुधारित अवजारे व अन्य पूरक साधने सवलतीच्या दराने उपलब्ध करून देण्याचे काम सेवा सहकारी संस्था करीत असतात. याशिवाय यांत्रिक अवजारे भाडेतत्वावर उपलब्ध करून देत असतात आणि यांत्रिक अवजारांची दुरुस्ती व देखभाल देखील करीत असतात. हे सुद्धा महत्त्वाचे कार्य आहे. तिसरं कार्य आहे सेवा सहकारी संस्थांचं जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणे. बघा, शेतीसाठी लागणारी व सभासद किंवा शेतकऱ्याला लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू यांचा देखील पुरवठा सेवा सहकारी संस्था करीत असतात. लहान गावांमध्ये शासन पुरस्कृत स्वस्त धान्यांची दुकाने चालविण्याची जबाबदारी कोण घेत असतं तर सेवा सहकारी संस्था घेत असतात. त्यांच्याद्वारे सभासदांना जीवनावश्यक वस्तूंचा सवलतीच्या दराने पुरवठा करण्यात येत असतो. अशा सेवा पुरविल्यामुळे शेतकऱ्यांना शेतीची कामे वेळेवर पार पाडता येतात आणि शेती व्यवसायाकडे त्यांचं दुर्लक्ष न होता लक्ष दिले जात असते. पुढचं चौथं कार्य आहे सेवा सहकारी संस्थांचं ग्रामीण विकासाला चालना. सेवा सहकारी संस्था शेतकऱ्यांच्या शेती व्यवसायाच्या वाढीसाठी सहाय्य करतात. त्यांना लागणारा कच्चा माल तसेच लागणारी अवजारे उपलब्ध करून देत असतात. तसेच नवीन तंत्रज्ञानाची माहिती उपलब्ध करून देऊन त्यांच्या व्यवसायाची उत्पादकता व कार्यक्षमता या दोन्हीमध्ये वाढ करण्यास सहाय्य करीत असतात. याशिवाय त्याचा परिणाम काय होतो बरं? त्याचा परिणाम हा ग्रामीण भागातील इतर कारागिरांना कच्च्या मालाचा पुरवठा करून ग्रामीण विकासाला चालना दिली जात असते. म्हणजे आपोआपच ग्रामीण विकास होण्यास ही मदत होत असते. आणि असा ग्रामीण विकास झाल्याने त्यातूनच काय होते तर रोजगाराच्या संधी या निर्माण होत असतात. पुढचं पाचवं कार्य आहे सेवा सहकारी संस्थांचं कर्ज वसुली करणे. बघा, कर्ज पुरवठा केलेल्याची कर्ज वसुली देखील करण्याचं काम कोण करत असतं तर सेवा सहकारी संस्था करत असतात. ती कसं बरं? सेवा सहकारी संस्था सभासदांना दिल्या जाणाऱ्या कर्जावर लक्ष ठेवून असतात. दिलेल्या कर्जाचा वापर सभासद शेतकरी कशा पद्धतीने करतात यावर लक्ष दिले जात असते. उत्पादक कार्यासाठी कर्जाचा वापर व्हावा यासाठी संस्थेकडून कर्जाच्या वापरावर नियंत्रण ठेवले जात असते. म्हणजे ज्या गोष्टीसाठी कर्ज घेतलेले आहे त्याच गोष्टीसाठी कर्जाचा वापर होतो आहे का नाही याच्यावर नियमितपणे लक्ष ठेवण्याचे काम कोण करत असते तर सेवा सहकारी संस्था या करीत असतात. तसेच कर्जाची वसुली योग्य पद्धतीने करण्यासाठी प्रयत्न केले जात असतात. शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जाच्या रकमा त्यांनी अनुत्पादक कामासाठी वापरू नये यासाठी सेवा सहकारी संस्था या विशेष प्रयत्न करीत असतात. पुढचं सहावं कार्य आहे सभासदांची बचत वाढविणे. सभासदांना दिलेले कर्ज शेती उत्पादन वाढविण्यासाठी दिले जाते. ग्रामीण भागात व्यवसाय करणारे शेतकरी व्यावसायिकांना काटकसरीची सवय लावून त्यांची बचत वाढविली जाते. सभासदांना दिलेले कर्ज शेती उत्पादन वाढविण्यासाठी दिले जात असते. ग्रामीण भागात व्यवसाय करणारे जे शेतकरी
व्यावसायिक यांना काटकसरीची काय लावली जाते तर सवय लावून त्यांची बचत वाढविली जात असते. यातून संस्थेलाही ठेवी जमा होण्यास मदत होत असते. बघा, शेतकऱ्याने किंवा सभासदाने जर शेतकऱ्याला किंवा सभासदाला जर बचतीची सवय लागली तर याचा परिणाम काय होतो बरं, तर त्याचा परिणाम संस्थेला देखील होतो. कारण की संस्थेत ज्या ठेवी आहेत सभासदांनी ठेवलेल्या त्याच्यात देखील वाढ ही होऊ शकते. परिणामी शेती उत्पादनात वाढ होऊन सभासदांचे व्यक्तिगत उत्पन्न देखील वाढत असते. पुढचं 7वं कार्य आहे सेवा सहकारी संस्थांचं शेती विकासाचे कार्यक्रम व इतर योजना राबविणे. बघा, ह्या सेवा सहकारी संस्था सभासद शेतकऱ्याला वेळोवेळी शेती विकासासाठी कार्यक्रमांची तसेच विविध योजनांची आखणी करून देत असते किंवा त्याबद्दल माहिती पुरवत असते. सेवा सहकारी संस्थेच्या वतीने ग्रामीण भागात शेती व्यवसायाचा विकास घडवून आणण्यासाठी शेती विकासाचे विविध कार्यक्रम राबविले जात असतात. शेतीचा विकास व्हावा यासाठी काय केले जातात तर विविध विकासाचे कार्यक्रम राबविले जातात. उदाहरणार्थ पडीक जमीन सुधारणे, सामुदायिकरित्या जमीन लागवडीखाली आणणे, सुधारित बी बियाणे, उत्पादनात वाढ करणे, कंपोस्ट खत निर्माण करणे इत्यादी विविध कार्यक्रम राबवून शेतीचा विकास करता येतो. हे कोण करत असतं तर सेवा सहकारी संस्था करत असते. पुढचं वैशिष्ट्य आहे प्राथमिक खरेदी विक्री संघांचा प्रतिकूल म्हणून कार्य. प्राथमिक खरेदी विक्री संघांचा प्रतिनिधी म्हणून कार्य. प्राथमिक सहकारी संस्थेचा प्रतिनिधी म्हणून सेवा सहकारी संस्था अनेक प्रकारची कार्य करतात. उदाहरणार्थ मालाचे एकत्रीकरण करणे, प्रतवारी, साठवणूक करणे इत्यादी कार्य या संस्था करीत असतात. पुढचं 9वं वैशिष्ट्य आहे छोट्या उद्योगांना चालना. छोट्या उद्योगांना चालना देण्याचे काम देखील सेवा सहकारी संस्था या करीत असतात. ग्रामीण विकासाशी संबंधित छोट्या उद्योगांना चालना देण्याचे कार्य या सेवा सहकारी संस्था करीत असतात. दुग्ध व्यवसाय, शेळी मेंढी पालन, कुक्कुटपालन, रेशीम उद्योग यांसारख्या छोट्या उद्योगांना त्या कर्ज पुरवठा करण्याचे काम करीत असतात. या उद्योगांना चालना मिळाल्याने म्हणजे वेळोवेळी कर्ज पुरवठा मिळाल्याने ग्रामीण भागातील लोकांचे शेतीवरील अवलंबित्व कमी होते व त्याचे रूपांतर रोजगारात वाढ ही होत असते. सर्वात महत्त्वाचं 10वं कार्य आहे सेवा सहकारी संस्थांचं बाजारातील गैरव्यवहारांना आळा घालणे. बाजारातील जे गैरव्यवहार असतात त्यांना आळा घालण्याचे काम कोण करत असतं तर सेवा सहकारी संस्था या करीत असतात. शेतमालासाठी चांगल्या किमती मिळवून देऊन त्याद्वारे सभासदांची उत्पादन क्षमता वाढविण्याचे कार्य या संस्था करीत असतात. शेतकरी सभासदांचा माल एकत्र करून सेवा सहकारी संस्थेमार्फत विकला जात असतो. परिणामी बाजारातील दलाल व मध्यस्थांची साखळी ही काय होत असते आपोआपच नष्ट होते. त्यांच्याकडून होणारी शेतकऱ्यांची पिळवणूक थांबते आणि बाजारातील आपोआपच गैरव्यवहारांना काय बसतो तर आळा बसतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या 6व्या प्रकरणातील सेवा सहकारी संस्था यातील विविध घटकांचा अभ्यास केला. त्यात आपण बघितले त्याची प्रस्तावना, नंतर त्याचा अर्थ, नंतर सेवा सहकारी संस्थांची मुखर्जींनी केलेली व्याख्या व इतर व्याख्या यांचा अभ्यास केला. त्यानंतर बघितलं आपण सेवा सहकारी संस्थेची वैशिष्ट्य. त्यात आपण 10 मुद्द्यांचा सेवा सहकारी संस्थेची वैशिष्ट्ये आपण 10 मुद्द्यांच्या सहाय्याने अभ्यासली. नंतर बघितलं आपण सर्वात महत्त्वाचं या सेवा सहकारी संस्थांची काय कार्य असतात त्यांचा देखील आपण सविस्तर अभ्यास केला. धन्यवाद.